जन्म मृत्यू चुकवा हो. तुमचा जन्म आणि मृत्यू जर चुकवायचा असेल तर तुम्हाला गुरुचा प्रसाद घ्यावाच लागेल. गुरुचा प्रसाद घेतल्याशिवाय या इह परत्रातून तुम्हाला मुक्त होता येणारच नाही. कारण कुठल्याही धर्माचे असा कुठल्याही पंथाचे असा गुरु हा गुरुच असतो, हे की नाही. नाहीतर तुकाराम महाराज एका ठिकाणी म्हणतात, गुरु गुरुपणी गुरुगुरी शिष्य बोधे विण झुरे अंतरी, हे भूकता नव्हे खरी आणि घरच्या घरी चुकामुखी. असं होऊ नये का. सद्गुरु सारिका असता पाठीला का इतराचा आणि म्हणून सद्गुरूला शरण जा. आता उठा 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 जाऊन सद्गुरूशी भेटा. सद्गुरु भेटल्या वाचून सांगा मुक्त झाला कोण. आणि म्हणून सद्गुरूचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणालाही मुक्त होता येणार नाही. हे या अभंगाद्वारे लक्ष्मणजी महाराज सांगतात. सज्जन हो, वेळ खूप झालेला आहे आणि प्रसादाचं कीर्तन थोडं लांबतच असतं. मग ते काल्याचं कीर्तन असो प्रसादाचं कीर्तन असो, एके ठिकाणी असंच प्रसादाचं कीर्तन होतं. आणि सकाळ सकाळी प्रसादाचं कीर्तन म्हणून गावातला एक गायक कार टोपी घालून मॅनचेस्टरचं धोतर फिटर जरा इस्टरीचा शर्ट घातला निघाल्याबरोबर बायको म्हणली, अय कुठं. बायको हटकीतच असते, कुठं निघाला. त्यानं म्हणलं, काय तुला लाज लज्जा शरम काय हाय का नाही. म्हणला, अगं आपल्या गावात आज सप्ताह झालाय, म्हणला आज प्रसादाचं कीर्तन आहे, लवकर जावं लागतंय. ती खराय म्हणली, तुला बी जावं लागतंय, आम्हाला बी जावं लागतंय कीर्तन. एखादा महाराज चांगला असला तर बरं, नाहीतर 2-2.5 तास उगत पल्ला लावते म्हणली. आणि 4च वाजता त्या म्हणजे प्रसाद घेऊन घरी यायला तो जनावर तटतटा उपाशी मरते. ह्याची वाट काय. त्यानं मला मग काय कर म्हणतेच. काही नाही म्हणले, आपल्या मळ्यात घास चांगला आलाय, ही का ही घ्या दाव आणि ही घ्या येळा आणि गाठा मळा आणि आता पळा. त्याला म्हणलं, तुला काय कळतंय म्हणून कापडं कसली घातली ती, निघालोय कुठं सांगतीस काय. बायकोला भांडायच लागलं की शिवाय द्यायला लागलं. तुमच्याकडं बायक नवरा बायकोची भांडणं लागल्यावर नवरा बायकोला शिवाय देत आहे का नाही. आमच्याकडे नाही, कधीच नाही. आमच्याकडे नाही, कधी नाही. बायको बरोबर भांडणे खेळतंय पण शिवाय बायकोच्या आईला देत आहे, बायकोला कधी नाही. तुमच्याकडे कसं आहे. मग कसं आहे, मी तसंच बोलले. आमच्याकडे माणसं वेळेवर जायचे, तुमच्याकडे मग काय वेगळं आहे, तसंच आहे की लागलं ती शिवाय द्यायला असं मोठं 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 करायला. आपलं लागलं ती येळा दावं घेतलं आणि नीट सुटलं मळ्यात. हे मळ्यात गेल्यावर बायको म्हणली, गेलंय खरं पण आता हे मळ्यात गेले का तळ्यात गेलं कोणाला काय केला हो म्हणली. नवरा खालच्या बांधणी गेला, बायको वरच्या बांधणी. आवय त्यांनी आवय तुमच्याकडे त्यांनीच म्हणते पुन्हा व्हायचा घोटाळा आता लांबीत नाही. आवय त्यांनी करीत आली. हे आपलं खसा खसा बायकोला शिव्यात येत 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 घास कापायला होतं. लक्षात नव्हतं महाराजाला असलेलं, लोक जमा झाली असलेली. काळी तोंडला पप्पा जळावं लागतंय, काळी तीनला लावल्यावर आपल्याला म्हणायला येत नाही, सगळाच घोटाळा होते. आठवडाभर म्हणलेलं गेलं का कोणीकडं, 4 दिवसात आपल्याला म्हणायला देत नाही. ती काय करावं विचार सारखा डोक्यात आणि खसा 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 लागलो कापायला. तेवढ्यात बायको वरच्या बांधवावर आली आणि आवय त्यांनी म्हणल्याबरोबर हे ते असंच उभारले की हातात ते असं धरलेलं. आणि बायकोचं लक्ष त्याच्या डाव्या हाताकडे गेलो. डाव्या हातात काळा टिपिऱ्या असला नाग आला होता ना, असा करायला होता. आता माय म्हणजे गेलं की कुकू कामातून. आता म्हणजे कशाचा प्रसाद आणि कशाचा काय ह्याची दिली करायला लागते का काय कोणाला माहिती. लय अवघड झालं म्हणजे तिची बुबडीच वळली की बुबडीच वळली, तिला बोलताची ना आवाज हो त्याला मला इलाज फेकून हाणे तोड उचकत बोल की मला तोंडाने काय बोलतेस ती आय हे तर तिला बोलायला ते लागलं की असं करायला. तिचं लक्ष त्याच्याकडे ह्याचं लक्ष तिच्याकडे. बोल की आता काय बोलत. आणि मग तिनं हाताकडे लक्ष गेल्यावर हे मग तिला टाकून लाट पडायला लागला. आपुली आपण संसार बंधन आमच्यासारखी महाराज दररोज येते, दररोज येऊन सांगते, पण मुक्त तुम्हाला व्हायचंय आम्हाला नाही, है की नाही. आम्ही इथंच कीर्तन करीत राहणार. शिवाय
बायको किती जरी बोलली असती काय उपयोग होता का नाही. ह्याला हातात टाकून द्यावं लागलं आणि मुक्त व्हावं लागलं. तसं बाबांनो एकच करा, आपल्या कर्माला भ्या, आई वडिलांची सेवा करा, व्यसन आणि फॅशन अजिबात करू नका, त्याच्या आहारी जाऊ नका. देश बर्बाद व्हायला लागला, कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त व्हायला लागली. आणि म्हणून व्यसन आणि फॅशन याच्या आहारी जाऊ नका, अजिबात नाही. आणि आपल्या आई वडिलांची मात्र सेवा करायला कधीच विसरू नका, धर्माचं पालन करा. एवढी एकच विनंती करतो. मधलं भजन घेऊया. शंकर Thank you.